अनेक क्लिप्स आपण त्यांच्या पाहिल्या असतील की आता मुंबईत खड्डे पडणार नाहीत, आम्ही असं केलं तसं केलं, अमुक केलं तमुक केलेलं आहे. पण स्वतः जे खातं गेले 6 वर्ष त्यांच्याकडे आहे, नगरविकास खातं असेल, घटनाबाह्य मुख्यमंत्री राहिलेले आहेत, कल्याण डोंबिवलीचं 10 वर्ष पालकमंत्री आहे, खासदारकी स्वतःकडे आहे, महानगरपालिका स्वतःच्या खिशात येऊन मुंबईच्या रस्त्यांचे हाल असतील, कल्याणचे हाल असतील, डोंबिवलीचे हाल असतील, ठाण्याच्या रस्त्याचे हाल असतील, आपण सर्वत्र पाहत आहे. आणि परवा वसई विरारचे काल जो प्रकार झाला, मुख्यमंत्र्यांना आयुक्तांना फोन करायला लागला आणि ती बातमी न्यूजवर यायला लागली, म्हणजे न्यूजला सांगायला लागलं. सहसा आपण पाहिलं असेल तर मुख्यमंत्री कुठच्याही अधिकाऱ्यावर बोलले तरी हे बातम्यांमध्ये येत नाही. कुठे ना कुठेतरी भाजपला पण मिंदेंचे हे घोटाळे अडचणीत आणतायत का, हा एक विचार आहे. पण ह्याच भाजपानी गेले 2 वर्ष मिंदेंना पाठिंबा देऊन आणि स्वतःकडे ठेवून मांडीला मांडी लावून घोटाळे केलेले आहेत. मुख्य गोष्ट हीच आहे की मुंबईच्या रस्त्यांचे हाल हे गेल्या 2 वर्षात जे घोटाळे झालेले आहेत ह्याच महायुती सरकारकडून त्याचमुळे झालेले आहेत. रस्त्यांचे जे खड्डे आहेत ते आता सर्व मुंबई महानगरपालिका बुजवले जाणार आहेत. मग मला तुम्ही सांगा, गेले 6 महिन्यांमध्ये जे काही पॅचवर्क झालेलं आहे, वाकोला फ्लावर आपण जाऊन पहा, जिथे जिथे पॅचवर्क झालेलं आहे ते बुजवले जात आहेत, पण खड्डे पडलेच कसे? विक्रोळी फ्लायओव्हर पाणी तुंबलं कसं? गोखले पुलाचं जे काही घोटाळा झाला होता की घोळ पण झाला होता, 5,000 रुपये दंड लावलाय. म्हणजे एका बाजूला तुम्ही सांगताय गणपती मंडळांनी जर खड्डा पाडला पुढे चुकून तर 15,000 रुपये दंड, पण रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टरनी रस्ताच चुकवला आणि 6 फुटाचं अंतर ठेवलं एका 2 पुलांच्या मध्ये तर 5,000 रुपये दंड. हे फक्त भाजपच्या कारभारात होऊ शकतं. महापालिकेनं ज्या पद्धतीनं दाखवले की MMRDA रिजनमध्ये येणारे किंवा त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांमध्ये सुद्धा ते खड्डे, महापालिका असेल किंवा MMRD असेल, MSRDC असेल, ह्याचे मंत्री कोण आहेत आता? फेकनाथ मिंदे आहेत. नगरविकास खातं कोणाकडे? तर एकच व्यक्तीकडे सगळे आता बोट दाखवत आहेत की ह्यांच्या घोटाळ्यामुळेच मुंबईकरांचे हाल झाले, ठाणेकरांचे हाल झालेत, कल्याण डोंबिवलीकरांचे हाल झालेत. क्रिकेटच्या सामन्यांवरनं आज देवेंद्र फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे कुठे बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती टीका करायचा प्रयत्न केलेला आहे. या ज्यावेळेला आला होता मातोश्रीवरती त्याला त्यांना कुणी बोलवलं होतं, एकदा आरशात पाहावं असं म्हटलं. मला वाटतं त्यांनी मोठ्या साहेबांवर, आदरणीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंवर टीका करणं हे कितपत योग्य आहे हे त्यांना जनता सांगेलच. कदाचित आता वरिष्ठ त्यांच्या पक्षामध्ये राहिले नाहीत, ज्यांना माझ्या आजोबांबद्दल आपुलकी होती किंवा शिवसेनेबद्दल आपुलकी होती, नाहीतर त्यांनी पक्ष फोडू दिला नसता. पण एक महत्त्वाचं आहे, जेव्हा जावेद मियांदाद मातोश्री इथे आले होते, मी देखील तिथे होतो आणि तिथे मला हे आठवतं की माझ्या आजोबांनी ठणकावून सांगितलं होतं की जोपर्यंत पाकिस्तानमधून अतिरेकी हमले थांबत नाहीत तोपर्यंत आम्ही क्रिकेट तुमच्याबरोबर खेळू शकत नाही. हे ठणकून सांगण्याची हिंमत माझ्या आजोबांमध्ये होती. मातोश्रीमध्ये येऊन त्यांनी सांगितलं होतं. पण दुसरीकडे आपण पाहतोय कोणीतरी जाऊन नवाज शरीफचा केक कापून केक खाऊन आले होते आणि बिर्याणी खाऊन आले होते. हे पण कोण होते हे फडणवीस साहेबांनी सांगावं आम्हाला. आणि दुर्दैव हे आज की जे सांगतात की आमच्या रगोरगोमध्ये सिंदूर आहे, जे आता सिंदूर, ऑपरेशन सिंदूर बिहारमध्ये निवडणुकांमध्ये राजकीय दृष्टिकोनातून वापरतील, तेच लोक आपण पाहत आहेत की त्यांनी आता परवानगी दिली BCCI ला जाऊन तिथे क्रिकेट खेळण्यासाठी. दोन्ही गोष्टी आहेत. BCCI जे सांगते की तुम्हाला ऑलिम्पिकचे कायदे बघायला पाहिजेत, जागतिक कर्टसी पाहायला पाहिजे. हेच ऑलिम्पिकचे कायदे आणि हेच जागतिक कर्टसी जर तुम्ही पाहिली तर हॉकीवर पण लागू होते. तरी देखील पाकिस्तान सांगते की आम्ही तुमच्यासोबत हॉकी खेळणार नाही. पाकिस्ताननी बॉयकॉट केलंय, पण आमच्या देशातल्या देशभक्त पार्टी किंवा दुसऱ्यांना जे सर्टिफिकेट देतात की तुम्ही पाकिस्तानला जा, ते जाऊन उत्सुक आहेत, कारण BCCI ला जे पैसे मिळतात ती पैशाची लालचना भारी पडते. सामना देखील जवळ येतोय आणि यालाच अनुषंगानं आज अमित ठाकरेंनी असं वक्तव्य केलेलं आहे की सर्वच जण घरी येतात, सगळ्यांना निमंत्रण दिलेले आहे, मात्र उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत सरप्राईज असेल असं म्हटलं. सरप्राईजसाठी तुम्ही थांबा, मी कशाला सरप्राईज फोडू होतं. महानगरपालिकांच्या प्रारूप रचना ज्या आहेत जाहीर झालेल्या आहेत, तर आपण देखील युवासेनेच्या बैठका घेत आहे, निरीक्षकांकडून अहवाल देखील घेतलेला आहे. कशा संदर्भात तयारी आहे, कशी तयारी आहे ते आता मी सांगणार नाही. मुख्यमंत्री का बयान आया इंडिया पाकिस्तान क्रिकेट को लेके और ये भी कहा कि मियांदाद गए थे मातोश्री पे, क्या कहना चाहिए? बिल्कुल, जावेद मियांदाद जब मातोश्री पे आए थे तब मेरे दादाजी यानी स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे ने कहा था कि जब तक पाकिस्तान से आतंकवादी कार्रवाई देश पे हमारे होती है तब तक हम आपसे क्रिकेट नहीं खेलेंगे और खेलने देंगे नहीं. लेकिन फडणवीस साहब ये भी बताए कि पाकिस्तान जाके नवाज शरीफ का केक किसने काटा था और बिरयानी किसने खाई थी. मुंबई में और आज ये मैं कहना चाहता हूँ कि जो कहते हैं कि हमारे रगों में सिंदूर है, वो ये भी हमें बता दे कि वो जाके अभी पाकिस्तान के साथ क्यों क्रिकेट खेलने की कोशिश कर रहे हैं. क्रिकेट को इस चीज से नहीं जोड़ के दिखना चाहिए, सरकार को जो जवाब देना था ऑपरेशन सिंदूर के थ्रू. बिल्कुल नहीं. तो जो आतंकवादी हमले में मारे गए, जो हिंदू थे, जो भारतीय नागरिक थे, वो क्या आम आदमी नहीं थे? क्या वो ऐसे इंसान नहीं थे? वो उनका क्या पाप था कि उनको आतंकवादियों ने मारा? वो कौन से राजनीति में थे? और आप पे विश्वास रख के वो गए थे कि पहलगाम सुरक्षित हुआ है.
पोर्टहोल्स की समस्या लगातार बढ़ती जा रही है उसको लेकर। पॉटहोल्स की समस्या एक ही व्यक्ति के कारण है, फेकनाथ मिंदे। पिछले 2-2.5 साल से हम चिल्ला चिल्ला के बता रहे हैं, हमने उनका स्कैम एक्सपोज किया है। पहला स्कैम था 6080 करोड़ का, दूसरा स्कैम 6000 करोड़ का था। दोनों स्कैम आप देख रहे हो मुंबई में उन्होंने किए, 5 कॉन्ट्रैक्टरों के साथ किए। खुद के पास पिछले 5-6 सालों से नगर विकास खाता है और इसी को भाजपा ने सपोर्ट किया था। उन्हीं के पास गए 10 साल से गार्डियन मिनिस्ट्री है, कल्याण डोंबिवली और थाने की, भाजपा ने सपोर्ट किया था। तो यही बात है कि भाजपा के सपोर्ट के बिना ये स्कैम होते नहीं थे। और आज जो मुंबई की हालत हुई है, रास्तों की हो, गड्ढों की हो, वो भाजपा प्रणीत खोके सरकार की है। अब वोट चोरी का मामला कल वोट चोरी धारावीमध्ये मेळाव्यासाठी जाणार आहात, धारावीमध्ये मेळाव्यासाठी जाणार आहात, याच्या अगोदर देखील अनेक वेळा संवाद साधला, परंतु जेव्हा मुंबईमध्ये तुंबई झाली होती तर धारावीमध्ये अदानी समूहाकडून कुठेतरी खाऊ वाटप किंवा जेवण वाटप केलं जात होतं. अदानी समूहाकडून सगळीकडे असं सगळं काही खाऊ वाटप सरकारमध्ये खूप होतो, पण आम्ही पापाच्या पैशाला हात लावत नाही, हे धारावीने दाखवलं. वोट चोरी को लेकर राहुल गांधी ने मुद्दा उठाया, कल शरद पवार ने भी एक मुद्दा उठाया का ये वोट चोरी हुई। मुझे लगता है कल सुप्रीम कोर्ट ने भी एक आदेश दिया है चुनाव आयोग को कि आधार कार्ड को लेजिटिमेट पकड़ा जाए। वोट चोरी चुनाव आयोग ने कैसी की है ये हमने एक्सपोज किया है, भाजपा ने कैसी की है ये हमने एक्सपोज किया। और सिर्फ देश में नहीं, दुनिया भर अभी हमें पता चला है, दुनिया जानती है कि हमारे देश का चुनाव आयोग फ्री एंड फेयर इलेक्शंस होने नहीं देता। सर 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील मुंबईत येणार आहेत, पक्ष म्हणून ठाकरेंची शिवसेना त्यांच्या पाठीशी असणार आहे का? आमचं जी भूमिका आहे ती स्पष्ट आहे आणि ही भूमिका आम्ही आधी वारंवार सांगितलेली आहे। सरकारने पण धास्ती घेतली आहे। स्ट्रीट डॉग्स है, स्ट्रीट डॉग्स को लेकर जो सुप्रीम कोर्ट ने फैसला किया, स्ट्रीट डॉग्स के बारे में जो पहले सुनवाई हुई थी, सुओ मोटो हुई थी, थोड़ी हैरानी इसी पे होती है कि स्ट्रीट डॉग्स की सुनवाई सुओ मोटो हो जाती है, लेकिन 3 साल से हमें डेट नहीं मिल रही है। हम तो कॉन्स्टिट्यूशनल केस है, तो ये थोड़ी हैरानी की बात है। जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड।